नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण क्रमांक 2 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याबद्दलची प्राथमिक माहिती इंट्रोडक्शन ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स म्हणजेच नफा न मिळविणाऱ्या संस्था आणि या संस्थांचा अभ्यास, आर्थिक हिशोब आणि त्या संदर्भातले काही घटक यांचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. तर या टॉपिकमध्ये ज्या नफा न मिळवणाऱ्या संस्था आहेत यांचा आपल्याला आर्थिक हिशोब तयार करायचा आहे. तर या बाबतीमध्येच आपण उदाहरण घेतलं तर आपलंच ज्ञानमाता ज्युनियर कॉलेज असेल, ज्ञानमाता विद्यालय असेल, ही सुद्धा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचा नफा कमविला जात नाही, फक्त सेवा दिल्या जातात आणि अनेक जण सेवा घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात. तर अशा समाजामध्ये विविध अशा संस्था आहेत की ज्याद्वारे फक्त सेवा दिल्या जातात आणि सेवेचं मानधन म्हणून कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही किंवा त्या ठिकाणी पैसेही त्या ठिकाणी घेतले जात नाही. तर थोडक्यात या सेवा कधीकधी फक्त ना नफा ना तोटा या तत्वावर सुद्धा चालविल्या जातात. हा मुद्दा यामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो की त्या ठिकाणी फक्त खर्च भागेल, खर्च निघून येईल एवढीच फी समोरच्या व्यक्तीकडून घेतली जात असते. कधीकधी काही वेळेस आर्थिक परिस्थिती नाजूक असेल समोरच्या व्यक्तीची, तर त्या व्यक्तीला मोफत किंवा 50% सवलत सुद्धा या संस्था त्या ठिकाणी देत असतात. तर या संस्था अशा प्रकारे समाजाची सेवाच करत असतात असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या संस्थाचा हिशोब आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचा आहे. मागील टॉपिकमध्ये आपण फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्थेचा हिशोब कसा तयार करायचा हे आपण पाहिलंय. कारण ती संस्था कशी आहे, ट्रेडिंग कन्सर्न ही आहे आपली नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नफा न कमवणारी संस्था. आणि आपण आता पाहिली मागच्या टॉपिकमध्ये ती नफा कमविणारी संस्था म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट असेल तर तिथे ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे व्यापार करून नफा मिळविणारी संस्था. तर या संस्थेमध्ये आपण पाहायला जर गेलं तर त्या ठिकाणी देअर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. या ठिकाणी या संस्थांचे 2 प्रकार पडतात. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन व्यापारी संस्था और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स म्हणजेच किंवा नफा निर्माण करणाऱ्या संस्था. आणि दुसरा जो प्रकार आहे नॉन ट्रेडिंग म्हणजेच व्यापार न करणाऱ्या संस्था और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन की ज्या नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या नाहीत अशा संस्था. तर अशा प्रकारच्या 2 संस्थांचं प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसतात. ज्या ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणजेच आपण फायनल अकाउंटचा अभ्यास मागच्या टॉपिकमध्ये केला आहे. आता या टॉपिकमध्ये आपल्याला नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजेच नफा न कमवणाऱ्या संस्थांचा अभ्यास या टॉपिकमध्ये आपल्याला करायचा आहे. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. तर ज्या व्यापार करणाऱ्या संस्था असतात त्यांचं मुख्य उद्दिष्ट नफा मिळविणे हे असते. दे आर एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. ते व्यापार करण्यात कृतिशील असतात किंवा व्यस्त असतात. दॅट इज बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे ते मालाची खरेदी आणि विक्री करतात, सेवांचीही खरेदी विक्री करतात. ऑर्गनायझेशन लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न पार्टनरशिप म्हणजेच एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन सहकारी संस्था, पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजेच सामुदायिक मर्यादित कंपनी तर इत्यादी संस्थांचा समावेश ट्रेडिंग कन्सर्न नफा मिळवणाऱ्या संस्थांमध्ये होतो. आर सेटअप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट आणि त्यांचा नफा मिळवणे हा हेतू असतो.
फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड. आणि मग फायनल अकाउंटमध्ये आपण पाहिलंय की या संस्थांमध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केले जातं आणि बॅलन्स शीट तयार केले जाते. बेस ऑफ फायनल अकाउंट इज ट्रायल बॅलन्स. आणि मग इथे हिशोब तयार करत असताना त्याचा बेस हा ट्रायल बॅलन्स असतो. Not for profit organizations main aim is to give services to its members. नफा न मिळवणाऱ्या संस्थांचा मुख्य हेतू हा त्याच्या सर्व मेंबर्सला म्हणजे सभासदांना सेवा देणे हा असतो. और किंवा टू द सोसायटी ॲट लार्ज, म्हणजे समाजातील मोठ्या प्रमाणातील व्यक्तींना सेवा देण्याचा उद्देश या संस्थांचा असतो. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. त्या नफा मिळवण्यासाठी या संस्था निर्माण झालेल्या नाहीत. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. ते कोणत्याही प्रकारची व्यापारी देवाणघेवाण किंवा कृती करत नाही. ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी, किंवा कोणत्याही प्रकारचं उत्पादन कृती त्या करत नाही. स्पोर्ट क्लब्स, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, म्हणजे थोडक्यात खेळासाठी स्थापन झालेला एखादा समूह असेल. चॅरिटेबल हॉस्पिटल्स म्हणजे एक धर्मदाय इस्पितळ किंवा हॉस्पिटल्स. स्कूल्स आहे, कॉलेजेस आहे, युनिव्हर्सिटीज आहे, ट्रेड युनिट्स आहे म्हणजे व्यापार करणारी संस्था. चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे व्यापाराला चालना देणाऱ्या संस्था आहेत. प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे व्यवसाय तत्वावर निर्माण करणाऱ्या संस्था आहेत. ट्रस्ट आहेत, म्हणजे काही संस्था आहेत की ते समाजाला मदत करतात आणि समाजाचं कल्याण कसं होईल हाच त्यांचा दृष्टिकोन असतो. सोशल वेलफेअर असोसिएशन म्हणजे समाजाचे कल्याण करणारी संस्था. रिलिजियस कन्सर्न्स म्हणजे धर्मदाय संस्था. लायब्ररीज म्हणजेच ग्रंथालये इत्यादी प्रकारच्या ज्या संस्था आहेत ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आहेत. म्हणजेच नफा न कमविणाऱ्या, नफा न मिळविणाऱ्या संस्था आहेत. आर एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. इत्यादी ही नॉट प्रॉफिट म्हणजेच नफा न मिळवणाऱ्या संस्थांची उदाहरणे आहेत. Their main object is to give services to the members. आणि त्यांचा मुख्य उद्देश हा सभासदांना सेवा देणे हा असतो. They maintain the books of accounts in a different way. आणि ते वेगळ्या पद्धतीने त्यांचे हिशोबाचे पुस्तक तयार करतात. As their motive is not to earn profit, not for profit concern. म्हणजे त्यांचा मोटिव्ह म्हणजे मुख्य असं कार्य जे आहे, ज्या कृती आहे ही नफा मिळवणे हा या संस्थांचं मोटिव्ह नसतो, म्हणजेच उद्देश त्या ठिकाणी नसतो. कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि या संस्था प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही. Instead, they prepare income and expenditure account. म्हणजे थोडक्यात ते आपण जसं मागच्या टॉपिकमध्ये पाहिलं फायनल अकाउंटमध्ये की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तयार केलं जातं. या संस्था मात्र ते करत नाही, कारण ह्या नफा न मिळवण्यास सांगतात. मग त्याच्याऐवजी ते काय करतात, इन्स्टेड ऑफ दे प्रिपेअर इन्कम अँड म्हणजे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. म्हणजे त्यांना किती उत्पन्न मिळालं आणि त्यांचा खर्च किती झाला हेच अकाउंट त्यांचं तयार केलं जातं. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. म्हणजे त्याचप्रमाणे ते ट्रायल बॅलन्स सुद्धा तयार करत नाही. बट दे प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आणि म्हणून मग चालू हिशोब ठेवायचा असतो तेव्हा ते सुरुवातीला तर काय तयार करतात, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे आम्हाला पैसे मिळाले किती आणि
आमच्याकडून खर्च झाले किती या संदर्भातलं हे अकाउंट असतं. आणि मग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार होते आणि त्याच्यावरनं फायनली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलं जातं, जिथे ज्यामध्ये ॲक्च्युअल इन्कम आला किती आणि ॲक्च्युअल खर्च झाला किती आणि शिल्लक राहिले किती. तर एवढं हे इन्कम एक्सपेंडिचरमध्ये दाखवलं जातं. आणि रिसिप्ट पेमेंटला फक्त आपल्याला पैसे मिळाले किती म्हणजे कॅश रिसिव्ड आणि कॅश पेड हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला दाखवले जातात. These organizations prepare balance sheet to know the net worth of the concern on a particular date. म्हणजे अशा प्रकारच्या संस्था बॅलन्स शीट तयार करतात आणि त्याचा उपयोग या संस्थेचा विशिष्ट तारखेला काय परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे हे माहीत होण्यासाठी या संस्था बॅलन्स शीट तयार करतात. Final account of not-for-profit concern consists of income and expenditure accounts and balance sheet. या संस्थांचं फायनल अकाउंट म्हणजेच काय तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. म्हणजे हे दोन अकाउंट रिसिप्ट अँड पेमेंट आणि सम ॲडजस्टमेंट घेऊन इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट तयार केले जाते आणि बॅलन्स शीट तयार केले जाते. अशा प्रकारे यांचा फायनल अकाउंट तयार होते किंवा त्यांचा हिशोब ठेवला जातो. तर आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला मिनिंग अँड ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा नफा न मिळवणाऱ्या संस्थांचा अर्थ. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. म्हणजे नफा न मिळवणाऱ्या संस्था म्हणजे त्या संस्थांची सुरुवात नफा मिळवण्यासाठी झालेली नसते. बट गिव्ह द क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स. परंतु चांगली दर्जात्मक सेवा त्यांच्या सभासदांना देण्यासाठी या संस्थांची स्थापना झालेली असते. अँड सोसायटी ॲट द मिनिमम चार्जेस. आणि हे समाजाकडून तेव्हा त्या मेंबर्सकडून अतिशय अल्प दरामध्ये याची शुल्क त्या ठिकाणी घेत असतात. दिअर मेन ऑब्जेक्टिव्ह त्यांचा मुख्य उद्देश इज टू प्रोव्हाइड अ सोशल सर्व्हिस अँड टू प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन एक्सेट्रा. म्हणजे त्यांचा मुख्य उद्देश हा समाजाला सेवा पुरवणे, त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या कलात्मक गुणांमध्ये वाढ करणे, सांस्कृतिक गुणांमध्ये वाढ करणे, स्पोर्ट्समध्ये वाढ करणे, शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, साक्षरतेचं प्रमाण कसं वाढेल यासाठी प्रयत्न करणे, अशा प्रकारची उद्दिष्टे या संस्थांची असतात. द नेचर ऑफ these concerns आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. या संस्थांचं नेचर जे आहे ते नफा मिळवणाऱ्या संस्थांपेक्षा कसे असते वेगळे असते. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन. तर या संस्था नफा मिळवणाऱ्या संस्थांचा उत्पन्न हे सबस्क्रिप्शनद्वारे गोळा केले जाते. सबस्क्रिप्शन म्हणजे काय वर्गणी. मग त्यांचे जे मेंबर्स किंवा सभासद असतात ते स्वतःच्या खिशातून त्या ठिकाणी संस्थेला काय करतात दर महिन्याला किंवा वर्षाला त्या ठिकाणी वर्गणी देत असतात. आणि जमलेल्या वर्गणीतूनच या संस्था समाजासाठी आपली सेवा देत असतात, पैसे खर्च करत असतात आणि समाजाला एक प्रकारे मदत करत असतात. त्याचप्रमाणे यामध्ये मिळणारा इन्कम हा ॲडमिशन फीज. आता तुम्ही बघता कॉलेजमध्ये आले, स्कूलमध्ये आले तर तुम्हाला प्रवेश फी भरावी लागते. तर याहीद्वारे त्यांच्याकडे उत्पन्न प्राप्त होते. किंवा डोनेशन म्हणजे काही लोक असे असतात की ते अशा धार्मिक संस्थांना किंवा नफा न मिळवणाऱ्या संस्थांना, समाजाला सेवा देणाऱ्या संस्थांना देणग्या देतात, डोनेशन्स देतात. तर ह्या डोनेशन्सच्या स्वरूपामध्ये या संस्थांना पैसे काय होत असतात मिळत असतात, गोळा होत असतात. आणि यांचे सभासदही स्वतः त्या ठिकाणी दर कुणी देवो देणगी न देवो पण हे स्वतःची वर्गणी त्या ठिकाणी दर महिन्याला ते गोळा करतात आणि त्यातून समाजाला मोफत सेवा देण्याचा त्या ठिकाणी वर्षातून शक्य होईल तेवढे कार्यक्रम घेतले जातात. उदाहरणार्थ समजा आता डोळे तपासणे असेल, डोळे तपासल्यानंतर त्यांना औषध पाणी देणे असेल किंवा त्यानंतर लागलेला नंबर नाही घाला तर चष्मा देणे असेल किंवा अल्प दरामध्ये चष्मा देणे, मोफत तपासणी. तर अशा प्रकारे ज्या संस्थेचे सभासद आणि काही सभासद नसलेले सुद्धा या संस्थेला
त्या ठिकाणी आर्थिक मदत देणगी देत असतात. अँड ग्रँड सबसिडीज ऑर कन्सेशन रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट, आणि सरकारकडून अशा संस्थांना त्या ठिकाणी सबसिडी मिळत असते, म्हणजे अनुदान मिळत असतं, आणि काही याच्यामध्ये कन्सेशन सुद्धा मिळते. म्हणजे उदाहरणार्थ टॅक्स भरायचा असेल, कर भरायचा असेल, तर या ठिकाणी अशा संस्थांना कर माफ केला जातो. कारण या संस्था कोणत्याही प्रकारचं उत्पन्न कमवत नाही, तर या संस्थांचे सभासद स्वतःच्याच खिशातले पैसे संस्थेसाठी गोळा करतात आणि तेच सर्व समाजासाठी खर्च करत असतात. आणि म्हणून गव्हर्नमेंटकडून यांना टॅक्समध्ये सवलत मिळते, कन्सेशन मिळते. तर अशा प्रकारे आपण आज नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय, त्याचा अर्थ, परिचय, त्यांचे प्रकार आणि त्याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फीचर्स ऑफ नॉट प्रॉफिट कन्सर्न तर हा व्हिडिओ पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. Thanks for watching my video.